नागपूर रेल्वे स्टेशन मध्य भारतातील हृदयस्थानी आहे। ही मुंबई कोलकाता मार्गावरील महत्त्वाची जंक्शन आहे। पूर्वीच्या काही वर्षांमध्ये स्टेशन जुना वाटत होता। प्लॅटफॉर्मवर गर्दी, अपुरी सुविधा आणि आधुनिक वातावरणाची कमी वाटत होती। पण आता या सर्व बदलण्याची वेळ आली आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत नागपूर शहरचा नवीन प्रोजेक्ट, जो आहे नागपूर रेल्वे स्टेशन रिडेव्हलपमेंट। नागपूर शहराला जी नवीन ओळख देणार आहे आणि आपण जर नागपुरियन्स आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेल्वे मंत्रालयाने स्टेशन मध्ये रिडेव्हलपमेंट अंतर्गत हे मोठी कामे सुरू केली आहेत। या प्रोजेक्ट मध्ये समाविष्ट आहेत नवीन प्लॅटफॉर्म्स आणि वेटिंग हॉल, स्मार्ट लाइटिंग आणि डिजिटल डिस्प्ले, जास्त प्रवेशद्वार आणि आधुनिक लिफ्ट्स अँड एक्सिलेटर, ग्राहकांसाठी आरामदायक लाउंज आणि कॅफे। हे सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी डिझाइन केले आहे। नव्या स्टेशन मध्ये प्रवास करणं आता आणखी सुरक्षित आणि आरामदायक होईल। Now let's talk about technology and smart features. डिजिटल टिकिटिंग आणि स्मार्ट डिस्प्ले सिस्टम तुम्हाला बघायला मिळेल। सोबतच स्मार्ट इन्फॉर्मेशन बोर्ड्स आणि अनाउन्समेंट्स पण ऐकायला मिळणार आहे। Along with that, modern technology for passengers convenience. तुम्ही हा जो एरिया बघत आहात हा आहे रेल्वे स्टेशनच्या समोरच्या बाजूला अंडरग्राउंड पार्किंग साठी असणारा पूर्ण पोर्शन। इथे तुम्हाला इन फ्युचर अंडरग्राउंड पार्किंग पाहायला मिळणार आहे। सोबतच इथे तुम्हाला तिकीट काउंटर पण पाहायला मिळेल, जिथे तुमची पार्किंगची तिकीट कापली जाणार आहे। सध्या मी स्टेशनच्या समोरच्या परिसरात आहे आणि हा संपूर्ण रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट नेमका काय आहे, तसेच नागपूर रेल्वे स्टेशन मध्ये तुम्हाला कोणते कोणते बदल पाहायला मिळणार आहे हे तुम्हाला मी एक एक करून दाखवणार। चला तर जाऊया स्टेशनच्या आतमध्ये आणि हा आहे स्टेशनचा मेन एंट्रन्स आपल्या नागपूर सेंट्रल रेल्वे स्टेशनचा। इथे फर्स्टली मला स्क्रीन पाहायला मिळत आहे। ही स्क्रीन बघू शकता, ज्यामध्ये नेव्हिगेशन, पॅसेंजर असिस्टन्स सोल्युशन्स बनलेला आहे आणि याचं नाव मार्गदर्शक आहे। बेसिकली याचा उपयोग काय होणार आहे, स्टेशनवरील प्रवाशांसाठी मार्गदर्शन आणि मदत मिळवण्यासाठी हे बनवलेलं आहे। यामध्ये तुम्हाला स्टेशनवरील वॉशरूम्स, लिफ्ट, एक्सिलेटर, प्लॅटफॉर्म्स, तिकीट काउंटर अशा सुविधा शोधण्यासाठी। सध्या मी स्टेशनच्या आतमध्ये प्लॅटफॉर्म 1 वर आहे आणि मी रामझुला साइडला आलेली आहे। इथे तुम्ही कन्स्ट्रक्शन बघू शकता आणि सोबतच हा नवीन बनलेला फुटओव्हर ब्रिज पण बघा। इथे एक नाही, दोन नाही, पूर्ण 3 नवीन फुटओव्हर ब्रिजेस नवीन सेटअप केलेले आहे, तुम्ही बघू शकता। चला समोर जाऊया आणि अजून मी तुम्हाला फुटओव्हर ब्रिजेस त्या साइडला जे आहे ते पण दाखवून देते। आपल्या नागपूर रेल्वे स्टेशन मध्ये 2 नवीन बिल्डिंगचं बांधकाम एकाच वेळी सुरू असल्याने पाहायला मिळत आहे। इथे तुम्हाला मेयो हॉस्पिटलच्या बाजूला असलेली बिल्डिंग दिसत असेल, हिचे बांधकाम स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। या ठिकाणी रेल्वेची तिकीट खरेदी केली जात होती आणि त्याच्या जस्ट बाजूला तुम्ही सध्या बिल्डिंगचं काम जे आहे ते पूर्ण तुटलेलं पाहू शकता। मात्र सध्या संपूर्ण इमारत पाडण्यात आली आहे। हे लवकरच इथे तुम्हाला नवीन काम दिसायला मिळेल। इतकंच नाही तर इथे स्टेशनच्या मधल्या बाजूला असलेले प्लॅटफॉर्म्स वरती पिलर्सचे काम पण तुम्हाला पाहायला मिळेल। इथे मुळातच नवीन पिलर्स आणि नवीन बांधकामाचे काम सुरू झालेले आहे। ही आहे स्टेशनच्या मागील बाजूची बिल्डिंग, जी तुम्हाला प्लॅटफॉर्म 8 च्या दिशेने पाहायला मिळते। इथे प्लॅटफॉर्म 8 मिळतो आणि तुम्हाला इथे स्टेशनच्या मागील गेट पण पाहायला मिळेल, नागपूर रेल्वे मेट्रो स्टेशन, आणि त्याच्याच बाजूला नवीन बिल्डिंगचं काम सुद्धा पाहायला मिळणार आहे। नागपूर रेल्वे स्टेशन मध्ये एक लॉकर रूम सुद्धा आहे।
जिथे तुम्ही आपलं सामान ठेवू शकता. तसंच याचबरोबर या आठवड्यातच इथे नवीन डिजिटल लॉकर सिस्टम देखील लॉन्च करण्यात आलेला आहे. प्लॅटफॉर्म 8 कडे जाण्याच्या मार्गावर प्लॅटफॉर्म 1 वरनं तुम्हाला हा दिसतो. या संपूर्ण परिसरात इथे जनरल वेटिंग आणि त्याचबरोबर एसी वेटिंग हॉल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो. या परिसरामध्ये डिजिटल लॉकर सिस्टम सुद्धा अलीकडेच नवीन सेटअप केलेला आहे. फक्त तुमचा कोड किंवा QR स्कॅन करून लॉकर उघडला जातो. चोरीची शक्यता कमी होते. तिकीट काउंटरच्या रांगा वाजतात आणि डिजिटल वेनी तुम्ही स्मार्टली आपलं सामान लॉकर मध्ये ठेवू शकता. हा डिजिटल लगेज लॉकर 3 वे मध्ये डिवाइड आहे, ज्यामध्ये तुम्हाला मीडियम, लार्ज आणि एक्सेल लॉकर पाहायला मिळतो. तुमच्या लगेज नुसार तुम्ही हा चॉईस करू शकता. लॉकर उघडल्यानंतर आतमध्ये सफिशियंट स्पेस पाहायला मिळते. एक्सेल मध्ये खूपच जास्त लगेज असेल तरच घ्या, कारण की मीडियम, लार्ज आणि एक्सेलचे रेट सुद्धा जास्त होत जातात. मीडियमचे रेट 60 ते 90, लार्जचे 90 ते 120, एक्सेलचे 120 ते 150 च्या दरम्यान असते. इथे स्क्रीनवरती तुम्हाला QR कोड स्कॅन करून ऑनलाईन पे करावा लागतो. सोबतच तुम्हाला किती तासासाठी कोणता लॉकर हवा आहे ते पण मेन्शन करून हा लॉकर तुम्हाला अवेलेबल होऊन जातो. रिसेंटली नवीन वर्षाच्या दरम्यान मी गेले होते नाशिकला आणि त्र्यंबकेश्वरांचे दर्शन करून मी तिथे आपलं लगेज या अशाच डिजिटल लॉकर मध्ये ठेवलं होतं नाशिक स्टेशनला. तिथनं आल्यावर लगेच न्यूज आली की आपल्या नागपूर स्टेशनलाही हा डिजिटल लगेज लॉकर आलाय म्हणून. तर म्हटलं नागपूरकरांना ही न्यूज तर दिलीच पाहिजे. आता होतोय ना आपला नागपूर स्मार्ट. नागपूरकरांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. नागपूर सिटीशी रिलेटेड नवीन कोणती अपडेट तुम्हाला पाहायची आहे मला कॉमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. सी यू सून ऑन द नेक्स्ट व्हिडिओ.